आपल्याला आता 2 मिनिटात तयार होणारा पदार्थ करायचा आहे कोणता तर मॅगी। त्यासाठी काय करायचं, एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी टाकायचं। ग्लासभर पाण्यामध्ये ही 14 रुपयाची जी मॅगी आहे तर ती मॅगी आपण करू शकता तेवढा 1 ग्लास पाण्यामध्ये। हे मॅगीचं म्हणजे पॉकेट काढलेलं आहे, त्यात मसाल्याचं छोटं पॉकेट निघालेलं आहे। आपण आता ते छोटं मसाल्याचं पॉकेटही कट करून ते मसाला आपण पाण्यात टाकून घ्यायचं आहे। तर आता तो आपण सर्वात कमी वेळेत होणारा पदार्थ म्हणजे मॅगी आहे। तर मॅगी करताना काय काय करायचं, तर मसाला टाकायचा। मसाला टाकताना त्याच्यासोबत जमलं तर ज्याला जर थोडंसं मीठ जास्त लागत असेल त्यांनी 1 चिमूटभर मीठ टाकायचं, लागत असेल तर, नाहीतर काही गरज नाही। आणि त्यानंतर जे आपण मॅगीच्या पॉकेटमधून जी मॅगी काढलेली आहे ती मॅगी पाण्याला उकळी आल्यावर त्याच्यात टाकायची। तर तुम्हाला डायरेक्टली एकदाच टाकता आली तर टाका, किंवा जर लहान मुलं किंवा स्टुडंट नवीन असतील त्यांनी छोटे छोटे तुकडे करून हातानं पण टाकू शकतात। आणि म्हणजे कसं छोटे तुकडे टाकले ना तर लांब अशी मॅगी होत नाही, खायला पण सोपी जाते, म्हणून थोडेसे तुकडे करून मॅगी टाकायची। आणि तिला थोडंसं म्हणजे असं खाली वर करून थोडं म्हणजे अर्ध्या मिनटासाठी 1 मिनटासाठी झाकून ठेवायचं। झाकून ठेवल्यामुळं काय होईल की म्हणजे त्या पाण्याची वाफ आणि गॅस थोडा बारीक केल्यामुळं ती चांगली शिजली जाईल आणि लगेचच म्हणजे 1 मिनटाच्या नंतर आपण ती काढून घेऊ शकता। आणि ती पाहायचं आपण की काय शिजली का नाही, आपल्याला दिसते लगेचच। आणि नसली शिजली तरी पुन्हा थोडा वेळ झाकून ठेवून मग ती परत एकदा म्हणजे झाकून वाफेवर शिजू द्यायची। झाकून ठेवा आणि जेव्हा खायची तेव्हा आपण प्लेटीत काढून घ्यायची। तर आता ही मॅगी एकदम मस्त शिजलेली आहे आणि आता खाण्यासाठी रेडी आहे।